परंतु हे जातीत तोलून संकुचित यांची जी वृत्ती आहे, ते बंद करा आणि त्याला त्याचं स्टेटमेंट मागे घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा तातडीनं सांगावं, नसता भाजपाच्या विरोधात पुन्हा एक निषेधाची लाट तयार होणार आहे. दादा, तुमचा एक जुना व्हिडिओ आहे, मुंबई महानगरपालिका ही ठाकरेंच्या हातामध्ये सोडून दिसते, अशा प्रकारचं वक्तव्य तुम्ही तेव्हा केलं होतं आणि तो आता व्हायरल होताना दिसून येतोय मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. आता जर निवडणूक झाली तर मुंबई महापालिका कोणाकडे शोभून दिसेल किंवा कोणाच्या हातामध्ये शोभून दिसेल? आयला मी तसं नव्हतं म्हणलो, हे एकाच्या दोन जोडीत येतो उगाच. एक त्यावेळेचा असा साधा प्रश्न होता की मुंबईचा काहीतरी 1-1.5 वर्षापूर्वीचा विषय, की मुंबईचं ते महानगरपालिकेत कोण असायला पाहिजे. तर मी एक फक्त मन सांगितली होती की ग्रामीण भागात कोणत्याही पक्षाचा असू द्या, काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कोणाचा जरी असला तरी इकडं विरोधी पक्ष असून सुद्धा बोललं जायचं की मुंबईत मात्र ठाकरे पाहिजे, असं एक त्यावेळेस आपण बोलून गेलो म्हणलो होतो त्यावेळेस. आणि यांचं काहीच नाही हो, कुणी असला तरी आम्हाला फरक पडत नाही. आमच्या गोरगरिबांच्या जीवनात कुणी आला, हे काय आले ते काय आले, कधीच बदल होणार नाही. आम्हाला कामं कष्टच करावे लागणार आहेत, लोकांच्या कंपन्यामध्येच कामं करावे लागणार आहेत, माथाडी कामगार करून आम्हाला हमाल्याच करावे लागणार आहेत, हॉटेल टपऱ्यात चालवावं लागणार आहेत, हातगाड्यावरतीच कामं करावे लागणार आहेत. हे कोणी आलं तरी बदल थोडवणार आहे, यांचे पाहुणेरावळे सुधारणार आहेत. त्यांनी यांना भूखंड पाहिजेत, यांना सगळ्या माडाच्या जागा पाहिजेत, मोठमोठाल्या यांना हे ग्राउंड साफ करतात, यांना समुद्रातल्या सुद्धा जागा पुराणात. आता त्या आदिवासींचं एक बेट आहे, ते बेट सुद्धा पुराण यांना पलीकडच्या कडेला कुठंतरी येऊन गुलाल टाकून लगेच उद्घाटन पण केलं. यांचा व्यापार चालला पाहिजे, यांना उद्योग व्यवसाय चालले पाहिजे, याच्यासाठी यांचे हे प्रयत्न असतात. आम्हाला काहीच फरक पडणार नाही ना. गोरगरिबाच्या जीवन प्रवासात काही बदल होणार आहे का, तर याचं उत्तर हे अजिबात नाही. यांचेच लोक सुधारणार आहेत. परंतु त्यावेळेस ते आपण म्हणलोच होतो, त्यात काय बदलायचं काही कारण नाही ना. आणि मी बदलतोय पुढं, आणि लोकांची ती मनच आहे, मुंबईत ठाकरे पाहिजे, आमचे थोडी मन आहे. आता कोणाच्या हातात शोभून दिसेल? कोणाचे असले तरी सांगितलं ना तुम्हाला, कोणाचे असलं तरी शोभून काही दिसतच नाहीये, शोभायला की नाहीच आहे ती. आता शेवटी काय असतं, गदड उकांड्यावरच लोळणार आहे, त्याला किती धुवून आणा तुम्ही. त्यामुळे हे राजकीय पक्ष